धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज मौन पादयात्रे श्री ಶಿವಪ್ರತಿಷ್ಠಾನ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಸಂಕೇಶ್ವರ ವತಿಯಿಂದ ಬಲಿದಾನ ಮಾಸ ಆಚರಣೆ ಮಾಡಲಾಯಿತು। ಈ ಪ್ರಯುಕ್ತ ಇಂದು ನಗರದಲ್ಲಿ ಅವರ ಮಾವಳೆ ಅಭಿಮಾನಿಗಳು ಮೌನವಾಗಿ ಪಾದಯಾತ್ರೆಯನ್ನು ಪ್ರಮುಖ ಮಾರ್ಗವಾಗಿ ಆಗಮಿಸಿ ಪುರಸಭೆಯಲ್ಲಿ ಇರುವ ಧರ್ಮವೀರ ಛತ್ರಪತಿ ಶ್ರೀ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಉದ್ಯಾನದಲ್ಲಿ ಜ್ಯೋತಿ ಮತ್ತು ಫೋಟೋ ಪೂಜೆ ಮಾಡಿ ಮಂತ್ರ ಪಠಣ ಮಾಡಿ ಮೌನ ಪಾದಯಾತ್ರೆ ಮುಕ್ತಾಯಗೊಳಿಸಿದರು। ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಮರ್ ನಲ್ಲೋಡೆ, ಜಯಪ್ರಕಾಶ್ ಸಾವಂತ್ ಮತ್ತು ಅಮನ್ ಭಟ್ಜಿ ಇವರು ಮಾತನಾಡಿ ಧರ್ಮವೀರ ಛತ್ರಪತಿ ಶ್ರೀ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಬಲಿದಾನ ಮಾಸ ಆಚರಣೆ ಕುರಿತು ತಮ್ಮ ಮನದಾಳದ ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಿದರು। ಅನೇಕ ಶಿವಭಕ್ತರು, ಶಿವಪ್ರೇಮಿಗಳು, ಧರ್ಮವೀರ ಛತ್ರಪತಿ ಶ್ರೀ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಅಭಿಮಾನಿಗಳು ಈ ಒಂದು ಮೌನ ಪಾದಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದರು। ತೇಜ್ ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್, ಸಂಕೇಶ್ವರ್। महाराज महानिर्वाण तीनांगभूतम पंचोपचार पूजनंच जर्जीब शीर दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा म्हणून उरात धरूया शिवसिंह छावा गिळण्यास प्राण उठला जरीही कृतांत संभाजी धर्म जगले अत्यंत हालहाल करून त्यांचे मृत्यू आला त्यावेळेला त्यांना आखणी केली गेली नाही, त्यांची अंत्ययात्रा निघाली गेली नाही। म्हणून त्या इतिहास आज संपूर्ण हिंदुस्थानभर छत्रपती संभाजी महाराजांचे शिवाजी म्हणजे जेवढे मावळे आहेत त्यांच्या वतीनं कंपल्सरी 1 दिवस 30 दिवस म्हणून आपण हा बलिदान मास पाळतो। त्या बलिदान मासानिमित्त काही जण इथं आयोजन असं उपवास करतात, गोड पदार्थ टाळतात, त्यामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी आहात। त्या अनुषंगानं आज इथं मुख पदयात्रा म्हणून निघालेली आहे संभाजी महाराजांची। त्या अंत्ययात्रेसाठी आपण सर्वांनी सहभागी आहोत। त्याचा विधीचा आता इथं फोटोपूजन झाल्यानंतर वामन गुरुजी पुरोहित यांच्याकडे इथं जो अग्निकुंड आहे त्या अग्निकुंडामध्ये सर्वांनी येऊन तिथं हे करायचं आहे। त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल। सूचना लक्षात आल्या सगळ्यांना? ಬಲಿದಾನ ಮಾಸದ ಕೊನೆಯ ದಿವಸದಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತೆಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಹಾಜರಿದ್ದೇವೆ। ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಹೇಳಿದಾಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಶತ್ರುಗಳಿಂದ ನರಕ ಯಾತನೆಯನ್ನು ಪಟ್ಟರು, ಯಾವ ರೀತಿ ಅವರಿಗೆ ಚಿತ್ರಹಿಂಸೆ ಕೊಟ್ಟು ಧರ್ಮವನ್ನು ಪರಿವರ್ತಿಸುವಂತೆ ಏನು ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಮಾಡಲಾಯಿತು, ಅದರ ಎಲ್ಲ ಆಗು ಹೋಗುಗಳ ನಡುವೆಯೂ ಧರ್ಮವನ್ನೇ ಬಿಡದೆ ಧರ್ಮವೀರ ಎನಿಸಿಕೊಂಡಂತಹ ಶ್ರೇಷ್ಠ ಸಂತರ ಒಂದು ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ಆ ಸ್ವರೂಪವನ್ನು ನಾವು ಇವತ್ತು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ಆಗಲಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಆಗಲೇ ಹೇಳಿದ್ರು ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಯಾವುದೇ ವಿಧಿವಿಧಾನ ಹಾಗೂ ಅಂತ್ಯಯಾತ್ರೆ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂತ। ಸೊ लहानपणीच त्यांची आई वारली। शिवाजी महाराज सतत याच्यावरती असायचे, स्वारी असायची त्यांची, त्यामुळे संभाजीराजांचे मोठे हाल व्हायचे घरामध्ये। आईचं छत्र गेलं त्यामुळं त्यांना कशातही रस राहिला नाही, हेटाळणी झाली, घरामध्ये सुद्धा हेटाळणी झाली। कारण शिवाजी महाराजांच्या 4 या होत्या, पण जिजामातेचं त्यांना खूप प्रेम मिळालं। जिजामातेच्या प्रेमामध्येच ते वाढले। जसं शिवाजी महाराज वाढले तसे संभाजी महाराज पण मातेच्या, आजीच्या प्रेमात वाढले। शेवटी आमच्यात फंद फितुरी आहे, या फंद फितुरीमध्ये संगमनेरला त्यांना अटक झाली। अजूनही ती जागा आहे, ती तशीच ठेवलेली आहे संगमनेरला, ज्या शिवाजी महाराजांचं रूप होतं। आणि ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माची किंवा हिंदू स्वराज्याची स्थापना केली, त्या हिंदू स्वराज्याला खऱ्या अर्थानं टिकवण्याचं काम संभाजी महाराजांनी केलं।
संभाजी महाराजांना धर्मवीर संबोधलं जातं त्याच्या मागचंच कारण एवढं आहे की संभाजी महाराज बऱ्याच वेदना त्यांनी सहन केल्या. आज संगमनेर या ठिकाणी त्या ठिकाणी महाराजांच्या